नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. आपलं मन जास्तीत जास्त स्वस्थ आणि निरोगी कसं ठेवायचं, सकारात्मक गोष्टी कशा जास्तीत जास्त आकर्षित करायच्या आणि नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला कसा मार्ग शोधायचा आहे, कसं त्याला दूर करायचं आहे स्वतःपासून, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण नेहमीच बोलत असतो. चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज आहेत. जसं आपल्या रागावरती आपल्याला नियंत्रण कसं ठेवायचं आहे, आपल्या दुःख किंवा त्रास, मानसिक त्रास यातून बाहेर पडण्यासाठी आपण कसं काम करायचं आहे, नकारात्मक विचारांचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत, किंवा सकारात्मक विचार कसे करायचे, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कसे वापरायचे, तर त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतातच. आणि प्लेलिस्ट पण आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज व्हिडिओज आपण वेगवेगळ्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, तर त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा करून घेता येईल. आज आपण पुन्हा एकदा एका सेन्सिटिव्ह विषयावरती बोलणार आहोत आणि तो आहे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, ज्याला बाल लैंगिक अत्याचार असंही म्हणू शकतो आपण. लहान मुलांना टार्गेट केलं जातं, लहान मुली दोघांनाही, आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले जातात. त्यांचा भोळेपणा किंवा त्यांचं कोवळं वय किंवा त्यांना समज नाही आहे एखाद्या गोष्टीची, ह्या गोष्टीचा विचार करूनच सॉफ्ट टार्गेट केले जातात. म्हणजे हे करणारी जी लोकं आहेत ती अशाच मुलामुलींचा शोध घेतात की जी मुलं मुली जे इंट्रोवर्ट आहेत, शाय आहेत, किंवा जे जास्त कोणाशी बोलत नाहीत, किंवा अगदी उलटंसुद्धा असतं, म्हणजे खूप बोलकी आहेत, खूप पटकन जाऊन ओळख करणारी आहेत, पण तरीसुद्धा नासमज आहेत, त्यांना या गोष्टीची फारशी समज नाही आहे किंवा ते कोणाला जाऊन पटकन सांगणार नाहीत, असे टार्गेट शोधले जातात आणि त्याच्यामुळे हे अत्याचार वाढत जातात. आता ह्या सगळ्यामध्ये आपण गेले काही दिवसांपासून जे सारख्या बातम्या ऐकतो आहोत, किंवा तुम्ही व्हॉट्सॲपवरती सुद्धा पोस्ट बघत असाल, तर यामध्ये काय होतं आहे की हे गुन्हे घडू नयेत म्हणून काय करावं, किंवा गुन्हे थांबवण्यासाठी जास्तीत जास्त कडक शिक्षा काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होते. आणि ते तर महत्त्वाचं आहेच, पण मला इथे हे वाटतं की एक समुपदेशक, एक काउन्सिलर म्हणून मला एक गोष्ट इथे महत्त्वाची वाटते की पालकांनी आपल्या मुलांना सजग करणं किंवा अलर्ट करणं, सावध करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही बाकीच्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेता, म्हणजे आता हल्ली सायबर क्राईम्स खूप वाढलेले आहेत किंवा स्कॅमिंग खूप वाढलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की अमुक गोष्टी करायच्या नाहीत, कुठल्याही लिंकवरती आपण क्लिक करायचं नाही, किंवा ट्रान्झॅक्शन्स करताना, जे काही आपले आर्थिक व्यवहार करताना काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यावी लागते, काय करायचं नाही किंवा कशा पद्धतीने करायचं ह्याची आपण माहिती मिळवतो आणि तशा पद्धतीने आपण काळजी घेतो, जेणेकरून आपण त्याच्यापासून लांब राहू शकू, किंवा तो गुन्हा घडतानाच आपल्याला ते समजायला लागेल की हा काहीतरी गडबड होते आणि आता गुन्हा घडू शकतो, तिथे त्या गोष्टी थांबवतो आणि आपल्या बाबतीत ते घडू देत नाही. तसंच मला असं वाटतं की ह्या बाबतीत सुद्धा जे आपण चाइल्ड सेक्शुअल अब्यूज म्हणतोय किंवा लहान मुलींना जे टार्गेट केलं जातं आहे, तर त्या बाबतीमध्ये जर आपण मुलींमध्ये अवेअरनेस वाढवला, त्यांना त्या गोष्टीची व्यवस्थित त्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आणि कशा पद्धतीने ते ओळखायचं, म्हणजे एखादा गुन्हा असा रात्रीत घडत नाही, एका क्षणात घडत नाही, तो घडण्याच्या आधी बरेच दिवस त्याची पूर्वतयारी चाललेली असते. म्हणजे जो गुन्हा करणारी जी व्यक्ती आहे त्यांचा सुद्धा या गोष्टींमधला अभ्यास असतो, त्यांचं निरीक्षण असतं की कोणाला टार्गेट करायचं, कशा पद्धतीने करायचं, आणि त्याची पूर्वतयारी त्यांची सुरू झालेली असते. तर जेव्हा ही लक्षणं आपल्याला जर ओळखता आली किंवा आपल्याला मुलाला ते शिकवता आलं की एखादा गुन्हा घडण्याच्या आधीच जर त्याचे संकेत मिळायला लागले, ज्याला आपण म्हणतो की सिग्नल्स असतात एखादी गोष्ट की आता घडू शकते एखादी वाईट गोष्ट, तर ते जर वेळीच लक्षात आलं आणि ते वेळीच त्यांनी पालकांच्या निदर्शनाला आणून दिलं, तर मला वाटतं घडणारे गुन्हे किंवा वाईट घटना घडण्याच्या आधीच आपल्याला त्याला थांबवता येऊ शकतं, त्याला आळा घालता येऊ शकतो आणि आपल्या मुलांना वाचवता येऊ शकतं. त्याच्यामुळे मुलांना जास्तीत जास्त सजग करणं, त्यांना अलर्ट करणं, ह्या बाबतीमध्ये त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढवणं, त्यांचा अवेअरनेस, जागरूकता वाढवणं, मला वाटतं ही एक खूप आजकालच्या काळातली एक पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती पार पाडण्यासाठी काय करावं ह्याच्यावरती हा व्हिडिओ आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या डिटेल्स मी ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की मुलांना तुम्ही कशा पद्धतीने सांगावं, काय सांगावं आणि कुठला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला जावा, जेणेकरून गुन्हा घडण्याच्या आधीच त्यांना तो ओळखता येईल, त्याची लक्षणं, आणि तुमच्यापर्यंत ती माहिती गुन्हा घडण्याच्या आधी कळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांना
वाचवू शकाल. तर एकतर मुळात कधीपासून याची सुरुवात करावी, तर मी तर असं नेहमी म्हणते की ना, ह्या गोष्टी मुलांना सांगण्यासाठी आपल्याला कुठलीही संधी किंवा कुठलंही वय याची वाट बघण्याची गरज नसते. म्हणजे काय की आता समजा मूल बोलायला लागलेलं आहे तुमचं आणि त्याला भाषा समजायला लागलेली आहे, अगदी तेव्हापासनं आपण ही सुरुवात करू शकतो. म्हणजे त्या लेवलला, त्याच्या वयाला जाऊन, जसं की आपण म्हणतो की मुलांना प्रायव्हेट पार्टबद्दल आपण सांगतो, पण ते आपण केव्हा सांगतो? तोपर्यंत वयाची 4 ते 5 वर्ष निघून गेलेली असतात. मला इथे हे सांगायचं आहे की अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही अगदी छोटं मूल आहे, कारण तुम्ही जर ह्या बातम्या नीट बघितल्या किंवा ऐकल्या आणि त्याचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी छोट्यातल्या छोट्या मुलांनाही टार्गेट केलेलं आहे आणि घरातल्या व्यक्तींनी किंवा नातेवाईकांनीही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे असं समजण्याचं कारण नाही की मूल घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याला धोका आहे आणि तोपर्यंत ते सुरक्षित आहे. आपण आपल्याकडनं ह्या गोष्टी लवकरात लवकर सुरू कराव्यात. म्हणजे अगदी मूल जेव्हा तुमचं 1 वर्षाचं जरी मूल आहे तरी त्याला तुम्ही त्याचे प्रायव्हेट पॅड्स काय आहेत आणि त्यांना कोणालाही हात लावू द्यायचा नाही, इथपासून त्याची सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर जेव्हा ते मूल हळूहळू मोठं व्हायला लागतं, 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं मूल, बऱ्यापैकी आजकाल या वयामध्ये मुलांना खूप छान समज आलेली असते. मग तेव्हा तुम्ही त्यांना डिस्टन्सबद्दल शिकवा. सेफ डिस्टन्स काय असतं, की 2 व्यक्तींमध्ये बोलताना किती अंतर असायला हवं आणि ते अंतर आपण फॉलो करणं किंवा आपल्याला बरं वाटतंय का त्या अंतरामुळे, हे आपण त्यांना शिकवू शकतो. एखादा माणूस तुमच्या खूप जवळ जातोय, विनाकारण जवळ येतोय आणि खूप जास्त तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो लावलेला हात तुम्हाला आवडत नाहीये. आता इथे मी गुड टच आणि बॅड टच ह्या बाबतीत बोलत नाहीये. मी बोलतेय की त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा कम्फर्ट. कारण तुम्ही ह्याला कुठलं परिमाण लावणार आहे, कुठला क्रायटेरिया लावणार आहे की हा गुड टचच आहे आणि हा बॅड टचच आहे? मला वाटतं की इथे कम्फर्ट हा महत्त्वाचा आहे. कम्फर्ट आणि डिस्कम्फर्ट ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलतात. त्याच्यामुळे त्या मुलाला, त्या मुलीला त्या टचमुळे चांगलं वाटतंय का, मुख्य प्रश्न हा आहे. आणि जर ते वाटत नाहीये किंवा ते आवडत नाहीये तर त्यावेळेला तिथे नाही म्हणणं सरळ सरळ, मग ती व्यक्ती कोणी का असेना, ती व्यक्ती काका असो, मामा असो, नातेवाईक असो किंवा बाहेरचा पुरुष असो किंवा ओळखीतले कोणी असतील, मित्रमैत्रिणींपैकी असतील, पालकांच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही असू देत. इथे जेंडरचा विषय नाही आहे, म्हणजे स्त्री किंवा पुरुष हा पण विषय नाही आहे. विषय हा चाललेला आहे आपला की त्या मुलाला, छोट्या मुलाला, मुलीला ते जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्याने त्यावेळेला ते स्पष्ट सांगणं, नाही म्हणून म्हणणं आणि तिथून निघून जाणं, हा एक चॉईस जो आहे किंवा हा जो त्याचा हक्क आहे, हा त्याला हक्क मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सगळेच लोक तशी कुठे असतात? काही लोक प्रेमाने जवळ घेतात किंवा प्रेमाने पापी घेतात किंवा त्यांना मुलांबद्दल छान वाटतं, लहान मुलं आवडतात म्हणून घेतात. अगदी बरोबर आहे, असतात ना, नाही कोण म्हणाले. पण तुम्हाला माहिती आहे का की गुन्हा घडताना बऱ्याचदा असं होतं की ओळखीतल्याच व्यक्ती असतात, ज्यांच्यावरती तुमचा खूप विश्वास असतो, अशाच व्यक्ती असतात. मग तिथे तुम्हाला ती रिस्क घ्यायची आहे का प्रत्येक वेळेला? नाही. मग अशा वेळेला मुलांवरती ते सोपवू द्या. त्यांना जर ते चांगलं वाटत असेल तर ठीक आहे, त्यांना जर ते नाही चांगलं वाटत आहे, त्यांना नाही आवडत आहे तर हरकत नाही आहे. त्याच्यातून नुकसान काहीच होणार नाही आहे. फार फार तर काय होईल, त्या लोकांना वाईट वाटेल. पण मुलांच्या सेफ्टीपेक्षा कोणाचं वाईट वाटणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असेल का? नाही. एका विशिष्ट वयानंतर मुलाला त्याही गोष्टी समजायला लागतात की कोण प्रेमाने आपल्याला करतंय आणि कोण आपल्याला वाईट हेतूने करतंय. पण हे कधी कळेल? जेव्हा आपण त्याची सुरुवात खूप लहानपणापासून केलेली असेल. तेव्हा तो सेन्स ना हळूहळू काही वर्षांमध्ये डेव्हलप होत जातो. असं एकदमच तुम्ही सांगितलं आणि कळलंय असं सगळं होणार नाहीये. पण मी म्हटलं तसं सुरुवात स्टेप बाय स्टेप आपण करूयात की आपण सध्या सुरुवात कशाने केली की प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे काय आणि आपल्याला त्याला कोणाला हात लावू द्यायचा नाहीये. आपण दुसऱ्या स्टेपवरती गेलो की सेफ डिस्टन्स हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कम्फर्ट आणि डिस्कम्फर्ट हाही देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की मुलाला कम्फर्ट वाटतंय का, नसेल वाटत, कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्याने नाही म्हणून सांगणं आणि तिथून निघून जाणं.
आता ह्याच्यानंतर मूल अजून थोडं मोठं व्हायला लागतं, म्हणजे साधारण 3 वर्ष 4 वर्ष जेव्हा त्यांचं नर्सरी, ज्युनियर KG अशी त्यांना जाण्याची वेळ येते, घराच्या बाहेर मुलं पडतात किंवा कुठल्या तरी क्लासला तुम्ही मुलांना घालता, तर तिथे सुद्धा कोणाशी किती अंतर ठेवून बोलायचं हा मुद्दा तर झालेला आहे, तो पुन्हा एकदा आपल्याला रिपीट करायचा आहे. आणि हे एक गोष्ट लक्षात घ्या की त्या वयामध्ये ती गोष्ट सांगितली म्हणजे त्याच्यानंतर ती सांगितली एकदा आणि ती कळली आहे मुलाला आणि आता ती सांगणं बंद करायचं आहे असं नाही. आपल्याला ते मूल अगदी पूर्ण मोठं होईपर्यंत ह्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात अधूनमधून. त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागते, कारण मुलं विसरतात, मुलं त्यांच्या खेळण्यामध्ये मग्न असतात किंवा त्यांचं एक वेगळं विश्व असतं आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सतत त्यांना कॉन्शियसली नाही लक्षात राहू शकत. आपल्याला त्यांना अधूनमधून या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते, जेणेकरून त्यांच्या मेंदूमध्ये ही माहिती आहे पूर्ण साठवली जाते आणि ते पक्क होतं. तर मग आता विषय आपला हा चालला होता की मूल जर ज्युनियर KGला आहे, नर्सरी ज्युनियर KGला जेव्हा जात आहे, तेव्हा शाळेमध्ये गेल्यानंतर आपण काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी नाही करायच्या, कोणाला काय सांगायचं, कोणाला काय नाही सांगायचं, ह्याची सुद्धा शिकवण मुलांना द्या. खूपदा असं होतं की जे मी म्हटलं तसं की गुन्ह्याची पूर्वतयारी करत असतात लोक. गुन्हेगार जो असतो तो निरीक्षण करत असतो की कोण आहे, कोणाच्या बाबतीत आपण काय करू शकतो, ह्याचा अभ्यास त्याचा चालू असतो. त्याच्यामुळे जर आपण कोणाशी तरी बोलतोय, शाळेमध्ये कोणी काम करणारे व्यक्ती असतील, शिक्षक सुद्धा जे कोणी असतील ती, आणि एखादी व्यक्ती तुम्हाला परत परत तुमचे लाड करण्याच्या निमित्ताने तुमच्या जवळ येते किंवा तुमचं जरुरीपेक्षा जास्त कौतुक करते किंवा तुम्हाला काहीतरी गिफ्ट देते आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ही लक्षणं असतात की आधी जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, मानसिकदृष्ट्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, आधी एक बॉन्डिंग तयार करणं, आणि मग ते बॉन्डिंग तयार झाल्यानंतर मुलाचा एकदा त्या माणसावरती ट्रस्ट झाला की मग तो माणूस त्याचा फायदा घ्यायला अगदी सज्ज असतो. म्हणूनच अशी काही लक्षणं दिसायला लागली तर ते मुलांना ही गोष्ट पहिल्यांदा कळू दे की हे त्यांनी घरी येऊन सांगणं की एखादा माणूस, म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल, जरुरीपेक्षा जास्त तुमचं कौतुक करतायत, तुम्हाला परत परत जवळ घेतायत, तुमचे लाड करतायत, तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलतायत, तर हे तुम्हाला माहिती असू द्यात. मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवाल की ते खरंच त्या पद्धतीचं वागणं आहे का नाही, ते नॉर्मल आहे, हे तुम्ही मोठी माणसं ठरवू शकता. पण किमान मुलांनी ह्या गोष्टी तुम्हाला घरी येऊन सांगाव्यात, हे मला वाटतं इथे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की मूल थोडं अजून मोठं व्हायला लागतं, 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष. ह्या गोष्टी तुम्हाला सतत त्यांना रिपीट करायच्याच आहेत की काहीही वेगळं असं तुम्हाला जाणवलं की एखादा माणूस तुमच्याशी खूप जास्त बोलतोय किंवा एखादा माणूस तुम्हाला स्टेअर करतोय, तुमच्याकडे सतत बघतोय, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, किंवा तुम्हाला त्या माणसाकडे बघून भीती वाटते किंवा काहीतरी वेगळं वाटतंय, तर ते तत्क्षणी लगेच घरी येऊन सांगणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं ह्या गोष्टी ना खूपदा घडलेल्या असतात, पण मुलांना त्या कळत नाहीत की त्या चुकीच्या घडत आहेत किंवा काहीतरी वेगळं घडतंय, आणि हे न कळल्यामुळे ती मुलं सांगत नाही किंवा हे सांगणं महत्त्वाचं आहे घरी हे सुद्धा माहिती नाही. खूप गोष्टी मुलाच्या बाबतीमध्ये चुकीच्या घडतायत हे मुळात त्याला आधी कळायला हवं आहे, कारण मूल लहान आहे, त्याला माहिती नाही आहे की गुन्हा घडू शकतो. पण निदान आपण जर मुलाला किंवा मुलीला सांगितलं की अशा अशा पद्धतीच्या गोष्टी जर घडतायत तर त्या घरी येऊन सांग आधी, आणि घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर मग तुम्ही ठरवू शकाल की हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय का, गुन्हा घडण्याच्या दृष्टीची ही तयारी असू शकते असं काही वाटतंय का, तर मग त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन्स घेऊ शकाल. पण सांगितलंच नाहीये असं व्हायला नको, कारण मुलांना माहिती नाहीये ना की हे काहीतरी वेगळं आणि ह्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे किंवा हे आपल्याला सांगायला पाहिजे घरी जाऊन, हे त्यांना काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे मग ते सांगत नाहीत आणि त्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला माहिती नाहीये तिथे काय चाललंय, शाळेत काय चाललेलं आहे, त्यामुळे शाळेत असेल किंवा क्लासमध्ये असेल किंवा बाहेर कुठेही, तर ह्या गोष्टी परत परत घडत राहतात. मुलाला ते अनकम्फर्टेबल वाटत असतं, पण त्याला ते समजत नसतं किंवा घरी त्याच्यावरती काही चर्चा झालेली नाहीये, माहिती नाहीये, आपल्याला या गोष्टी पालकांना सांगायच्या आहेत, हे काहीच माहिती नसल्यामुळे त्या गोष्टी त्या घडत राहतात मुलाबरोबर. त्याच्यानंतर मूल नंतर मग जेव्हा खेळतं किंवा काय ह्याच्यामध्ये घरी येतं त्याच्यामध्ये ते विसरून जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी रिपीटेडली होत राहतात, मुलाला त्या माहिती नाहीत, मूल घरी सांगत नाही, आणि मग कधीतरी अचानक दुर्दैवाने तो गुन्हा घडतो. गुन्हा घडल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा मुलं पटकन घरी येऊन सांगत नाहीत. का सांगत नाहीत? आता ही मानसिकता सगळ्यात खूप जास्त महत्त्वाची आहे. एक तर भीती असते,
मुळात काय घडलंय, चुकीचं घडलंय हे माहिती नाहीये, ते कधी आपल्याला पालकांनी सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मुलांना ते कळतच नाहीये हे काहीतरी वेगळं आहे, गडबड आहे. आणि लाज सुद्धा असते, भीती सुद्धा असते की आपल्याला कोणी रागवेल का, आपल्याला कोणी मारेल का, काहीतरी करेल का, आपल्याला वाईट ठरवतील का. किंवा बऱ्याचदा असं पण दिसून आलंय की जे गुन्हा करणारे ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सुद्धा मुलांना धमकावतात. म्हणजे आधी विश्वास संपादन केलेला असतो, जवळची व्यक्ती असते, माहितीतली व्यक्ती असते, मुलांचा त्यांच्यावर विश्वास असतो आणि मग त्यांना इमोशनली ब्लॅकमेल सुद्धा केलं जातं की तू घरी सांगितलंस तर मग मी तुला असं असं करेन किंवा तुझं मी तुझ्याबद्दल काहीतरी सांगेन घरच्यांना किंवा तू असं केलंस तसं केलं, काहीही असू शकतं. सो मुद्दा हा चाललेला आहे की मुलाला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जातं, मुलाला धमकावलं जातं आणि ह्या कारणास्तव सुद्धा मुलं घरी सांगत नाहीत. त्याच्यामुळे मुलं घरी सांगत नाही आहेत ह्याची बरीच वेगवेगळी कारणं असतात. जर त्यांना व्यवस्थित अगदी लहानपणापासून मी म्हणताय तसं त्यांना तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत, काय कम्फर्टेबल काय अनकम्फर्टेबल हे कळलेलं आहे, किती सेफ डिस्टन्स मेंटेन करायचं हे कळलेलं आहे, कोणी काहीतरी वेगळा हात लावतंय, जास्तीचं कौतुक करतं आहे किंवा आपल्याला वारंवार काहीतरी गिफ्ट देतं आहे किंवा जवळ बोलावतं आहे, असं काहीतरी घडल्यानंतर ते आपण पालकांना सांगायचं असतं हे त्यांना तुम्ही सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून वारंवार करताय मुलांसोबत, तर मुलांचा तो जो सेन्स आहे ना की काहीतरी वेगळं होतंय आपल्या बाबतीत, चुकीचं घडण्याची शक्यता आहे, तो सेन्स डेव्हलप होतो बऱ्याच वर्षांमध्ये. आणि मग तो डेव्हलप झाल्यानंतर ना मुलं खूप अलर्ट होतात, सजग होतात आणि जेव्हा गोष्टी घडायला सुरुवात होते तेव्हाच ती मुलं तुम्हाला येऊन सांगतात आणि मग तुम्हाला त्याच्यावरती ॲक्शन्स घेणं सुद्धा सोपं होतं. गुन्हा घडल्यानंतर सुद्धा तो गुन्हा बाहेर येत नाही पुष्कळदा. जे आपण केसेस बघितल्या त्याच्यामध्ये झाल्या ते कळलं असं नाही झालं ना, काहीतरी त्रास व्हायला लागला मुलीला तेव्हा लक्षात आलं पालकांच्या, तेही पटकन लक्षात आलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवणं योग्य पद्धतीने, योग्य शब्दांमध्ये, योग्य मार्गाने, हे जर आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो ह्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टींचा वापर करू शकता, चित्रांचा वापर करू शकता आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलाशी आपलं डे टू डे कम्युनिकेशन, घरी आल्यानंतर आज काय झालं शाळेमध्ये, कोण काय बोललं का, किंवा मूल उदास आहे का, मुलाच्या भावनेत काही बदल दिसत आहेत का, मूल नेहमीपेक्षा जास्त उदास झालंय, अभ्यास करेनाचं झालंय किंवा चिडचिड झालेलं आहे किंवा आणखीन कुठलेही बदल असू शकतात त्याच्या भावनेमध्ये, हे आपण नोटीस करणं हे सुद्धा मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या मुलाला बोलतं करणं त्या भावनेबद्दल, मला वाटतं का झालंय ह्याच्यापेक्षा काय त्रास होतो आहे आणि काय केलं म्हणजे तो त्रास जाईल असं वाटतंय किंवा काही नेहमीपेक्षा वेगळं झालेलं आहे का, जे आवडलेलं नाही आहे तुला ते नसतं झालं तर बरं झालं असतं असं वाटतंय, अशा पद्धतीचे थोडे ओपन एंडिंग क्वेश्चन्स मुलांना केले ना तर त्याच्यातून माहिती जास्त मिळते आपल्याला आणि मुलाच्या भावनेतला बदलही आपल्याला चटकन नोटीस करता येतो. मग म्हणूनच ह्या गोष्टी अगदी खूप जास्त महत्त्वाच्या मला वाटल्या शेअर करणं. तर जे कोणी पालक असतील तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केला तर त्यांनाही मदत मिळेल आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी. कारण मुळात काय होतं ना की पालक स्वतः खूप या बाबतीमध्ये अनकम्फर्टेबल असतात की कसं बोलू, काय बोलू आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजणार आहेत का, किती छोटी आहेत ती, त्यांना कशाला आत्तापासूनच सांगायचं आणि त्यांना कशाला घाबरवून ठेवायचं, असा विचार पालक करतात. पण एक विचार इथे आपण प्रॅक्टिकली हा पण करणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट आणि वेळ आपल्याला सांगून येणार नाहीये, काय कधी कसं घडेल आपल्याला माहिती नाहीये. मग जर आपण त्याच्यासाठी मुलांना तयार करत असू चांगल्या मार्गाने, चांगल्या शब्दांमध्ये, तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये आणि आजच्या आधुनिक काळाची ही एक गरज आहे. बदलत्या काळाची जसे गुन्हे वाढत आहेत तसं आपल्यालाही सजग होण्याची, आपला सेन्स डेव्हलप करण्याची सुद्धा गरज आहे, मोठ्या माणसांना सुद्धा आणि लहान मुलांना सुद्धा. तर अशा पद्धतीने मला वाटतं ते आपल्याला थोडं सोपं करता येऊ शकतं आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.